नमस्कार मित्रांनो, महिलांसाठी आनंदाची बातमी आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्या महिलांनी नारी शक्ती दूत ॲपवर 1,500 मासिक महिन्यासाठी ऑनलाईन अर्ज भरले असेल तर त्यापैकी काही महिलांना अर्ज मंजूरचे मेसेज आलेले आहे तर काही महिलांना अर्ज रिजेक्ट मेसेज आले आहे। नारी शक्ती दूत ॲपवर नवनवीन अपडेट येत असते। आता सुद्धा या ॲपवर एक नवीन अपडेट आलेली आहे। त्यामुळे तुम्ही ॲपवर भरलेला फॉर्म मंजूर झाला की रिजेक्ट झाला हे तुम्ही तपासू शकता। नवीन अपडेट कशी बघावी, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि डिजिटल नॉलेज या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन सूचना आणि माहिती तुम्हाला मिळत जाईल। चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू। सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमधील जुने नारी शक्ती दूत ॲप अनइन्स्टॉल करावे लागेल। त्यानंतरच पुन्हा एकदा प्ले स्टोअरवरून नारी शक्ती दूत ॲप इन्स्टॉल करावे लागेल। ॲप इन्स्टॉल केल्यानंतर सर्वप्रथम आपला रजिस्टर मोबाईल टाकून त्यानंतर OTP टाकायचा आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला येथे मी केलेल्या अर्जावर क्लिक करायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुम्ही भरलेला अर्ज दिसेल, त्यामध्ये तुम्ही तुमचे स्टेटस बघू शकता। काहींना मंजूर तर काहींना रिजेक्टचे स्टेटस दाखवत आहे। त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर दाखवत आहे त्यांना पुढे काही करायची गरज नाही। येत्या काही दिवसांमध्ये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये 1,500 रुपये पैसे जमा होतील। तर ज्या महिलांना रिजेक्ट किंवा इतर काही त्रुटी दाखवत असेल तर त्यांनी आपल्या अर्जातील त्रुटी दूर करून अर्ज परत एडिट करावा। अधिक माहितीसाठी ॲपचा एक कोपऱ्याला एक आय बटन म्हणजे इन्फॉर्मेशन सारखं बटन दिसत आहे, त्या बटनवर क्लिक करून तुम्ही अर्जाबद्दल संपूर्ण माहिती आवश्यकता आणि अर्जामध्ये काही त्रुटी असेल तर खाली एडिटचं ऑप्शन दिले आहे, त्यामध्ये एडिट करून पुन्हा फॉर्म एडिट करू शकता। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। पाय जर लावतो जर संडास येतो संडास